नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 11वा कविता आहे त्याचं नाव काय? कृषक गान। काय आहे? कृषक गान। तर हा कविताचा हा पहिला सीझन आहे। चला बघूया या कवितामध्ये कवीने काय दिले आहे। बघा, कवी कोण आहे? दिनेश भारद्वाज। कोण आहे? दिनेश भारद्वाज। पहिला आपण यांचा परिचय बघूया। जन्म 1943, मुरैना, मध्य प्रदेश। परिचय, दिनेश भारद्वाज जी की रचनाएं जमीन से जुड़ी रहती है। आपकी रचनाओं में अपने देश की मिट्टी की सुगंध आती है। आपकी कहानियां, कविताएं पत्र पत्रिकाओं की शोभा बढ़ाती रहती हैं। कृतियां जन्म और जिंदगी, तृष्णा से तृप्ति तक, कविता संग्रह, एकात्मक दोहा संग्रह आदि। पद्य संबंधी प्रस्तुत गीत कृषक के जीवन पर आधारित है। अन्नदाता कृषक की दुर्दशा का वर्णन करते हुए कवी उसका महत्व और सम्मान पुनः स्थापित करना चाहता है। इथे जे कवी आहे त्यांनी काय म्हणाले आहे की या जीवनात, आपल्या जो जीवनात आहे त्यातून किसान म्हणजे कृषक यांचं खूपच महत्व आलेले आहे। कारण त्यांचंही कारण आपण अन्न ग्रहण करत आहे आणि त्यांचं महत्व करा, त्यांचा सन्मान करा असं दिले आहे। तर चला बघूया या कविता। बघा, पहिला काय? हाथ में संतोष की तलवार ले जो उड़ रहा है, जगत में मधुमास उस पर सदा पतझर रहा है। दीनता अभिमान जिसका आज उस पर मान कर लो, उस कृषक का गान कर लो। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे कवी शेतकरी यांचा दुःखाचं वर्णन केलेले आहे या कवितांमध्ये किंवा सादर केलेले आहे। कवी शेतकऱ्यांच्या हातात समाधानाची मजली आहे। काय आहे? मजली आहे। आणि म्हणेच त्यांची प्रवृत्ती समाजधारकांना किंवा समाधानकारा आहे। असे असूनही एकीकडे जिथे संपूर्ण जग मधुमास या वसंत सारखे आहे आणि भरभाट आहे, पुन्हा बघा, हाथ में संतोष की तलवार ले जो उड़ रहा है, जगत में मधुमास उस पर सदा पतझर रहा है। दीनता अभिमान जिसका आज उस पर मान कर लो, उस कृषक का गान कर लो। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की या कवितांमध्ये कृषक यांचं वर्णन केलेले आहे आणि असे म्हणून घ्या की शेतकऱ्याच्या हातात समाधानाची मजली आहे आणि म्हणजे याची प्रवृत्ती समाधानकारक आहे। असे असूनही एकीकडे जिथे संपूर्ण जग काय करत आहे? संपूर्ण जग मधुमास वसंत सारखा आहे, भरभराट होत आहे, आनंद साजरा करत आहे। दुसऱ्या मार्गाने शेतकऱ्याचं आयुष्य हे माकडांचा आणि दुःखाच्या पतासारखे झाले आहे। कवी म्हणत आहे की आनंद आणि संपूर्ण जग आनंद प्रदान करतं, त्याचे जीवन गरिबी आहे। कोणाचा? कृषकचं जीवन जे आहे खूपच गरिबी आहे आणि त्या जीवनाचा परिपूर्ण आहे, त्या जीवनाच्या टंचाईने परिपूर्ण आहे। अजूनही तसाच त्याचा शेतकऱ्यांचा अभिमान आहे। मला शेतकऱ्याचा अभिमान आहे की अशा परिस्थितीने ते खूपच मान्य करून ठेवलेलं आहे आणि आज मी गर्व करून बघताना आहे की उस कृषक म्हणजे त्या कृषकाचा आम्हाला मान करायचा आहे आणि त्या कृषकाचा मी गाणं गात आहे असं म्हणाले आहे। तर हा झाला पहिला। आता आपण बघणार आहे दुसरा। बघा दुसरा, चूष कर श्रम रक्त जिसका जगत में मधुरस बनाया, एक सी जिसको बनाई सृजक ने भी धूप छाया। मनजता के ध्वज तले आवाहन उसका आज कर लो, उस कृषक का गान कर लो। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणत आहे की ज्यांना आपले रक्त घेतले
असा शेतकरी आहे, ज्यांना आपला रक्त देणे आणि रक्त घेतले आहे असा शेतकरी आहे. हे जग संपून हे संपून जगाला आनंदी व समृद्ध केलेले आहे. कोण केलेले आहे? कृषक. आणि जगाच्या निर्मात्याने तोच सूर्य चमकला बनवले आहे. या कवीने येथे या जगात स्पष्टीकरण दिले आहे. सर्व समान आहेत. जसा सूर्याची किरणे आपल्याला पण भेटतात तसंच त्याला पण भेटतात. कोणाला? कृषकला पण भेटतात आहे. आणि हा जगासाठी सर्व असूनही शेतकऱ्याच्या शेतात आहेत. कठोर परिश्रम घ्या आणि जगासाठी अंब वाढवा असं शेतकरी आहे. म्हणजे याचा सन्मान संपूर्ण करायचा असं आपण मान्य करायचं आहे. म्हणजे इथे म्हणाले आहे की सर्व गोष्टी जे आपल्याला भेटते ते शेतकरीला पण भेटते, पण का ते आनंदाने नाही राहू शकत आहे, हा यांचा विचार आहे. तर हे झालं आपला दुसरा स्पष्टीकरण. आता आपण बघणार आहे तिसरा. बघा, विश्व का पालक बने जो अमर उसका कर रहा है, किंतु अपने पालितुके पद दलित हो मर रहा है. आज उनसे कर लू मिला, नव सृष्टी का निर्माण कर लू, उस कृषक का ज्ञान कर लू. इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की ज्यांना सगळ्या लोकांना किंवा सर्व लोकांचा हे पालक आहे. कोण? शेतकरी हा पालक आहे. आणि यासाठी ते लोकांना अमर करते. परंतु आज जे माणूस आहे त्यांना पायाखाली दबडून चालले आहे. आणि या लोकांसाठी त्यांची हत्या केलेली आहे. त्यांना असे केलेले आहे की ते स्वतःच आत्महत्या करत आहे. आज आपल्याला हा नवीन सृष्टीचा निर्माण करायचा आहे. का? की इथे जे माणूस टिकण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे, तिथे आर्थिक शोषण आणि मृत्यूच्या तोंडात तिला धक्का देत आहे. कोण? आपण जे माणूस आहे त्यांना धक्का देत आहे. अशा शोषित शेतकऱ्यांचा यासाठी कवीने हात जोडात एक नवीन निर्मिती करायचं तत्पर इच्छुक आणि लोकांना असं दिलेलं आहे की आपण हा नवीन जगाचा निर्माण करूया. तिथून शेतकरी यांचा महान कोटीनं आपल्याला मान्य करायचं आहे असं तिने दिले आहे. हे झालं आपलं तिसरं. आता आपण चौथा बघूया. छेड़ निज बलहीन तन को पत्तियों से पालता, जो उसरों को खून से नीच उवर डालता. बघा, छेड़ निज बलहीन तन को पत्तियों से पालता, जो उसरों को खून से नीच उवरा कर डालता, जो छोड़ सारे सुर असुर में आज उसका ध्यान कर लो, उस कृषक का ज्ञान कर लो. इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की शेतकऱ्यांचं स्वतःचे कमकुवत सरीत पाने म्हणजे कोरडे अन्न दिले जात आहे. तर त्यांच्या कष्टकाने देशाला पोषणासाठी नापीक जमीन सुपीक बनवते. म्हणजे ज्या जमीन बंजर आहे त्याला काय बनवते की त्याच्यात गहू असा अन्न येऊ देते. म्हणजे इथे की जे नापीक जमीन आहे त्याला सुपीक बनवतात. आणि कवीने येथे स्पष्टीकरण दिले असे केले आहे की शेतकरी त्यांचा आनंद आणि काही चिंता जे आहे ते लोकांना अन्नपूर्णासाठी शेतात रात्रदिवस कष्ट करते. तर यांच्यासाठी आपल्याला आज मी सर्व देव आणि भूते असा मेहनती लोकांचा लक्ष सोडून आणि कर्तव्य शेतकऱ्यांचं कर्तव्य म्हणजेच पूजा करणे मला त्यांचा समाधानचा गाणार आहे असा कवी म्हणाले आहे. की या लोकांसाठी मी जे सूर असुर असा लोक आहेत त्याला सोडून मी यांचा नमन केलेले आहे. आणि तुम्हाला पण असं सांगते की तुम्ही पण यांचा नमन करूया. आता आपण दुसरं बघूया. यंत्रवंत जीवित बना है मांगते अधिकार सारे, रो रही पड़ित मनुजता आज अपनी जीत हारे, जोड़कर कण कण उसी के नीड का निर्माण कर लू, उस कृषक का गान कर लू. बघा, इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की शेतकरी यांचा हक्काची मागणी करतात. आता फक्त
फक्त एक मशीन जिवंत आहे. शेतकरी आजची दुर्दशा पाहून शेतकरी यांची आजची दुर्दशा पाहून मनाताना आपल्याला आपला विजय पराभूत केला जाणीवपूर्वक प्रदान करत आहे. किंवा तो म्हणाले आहे की कवी म्हणतो की शेतकरी जो संपूर्ण जगाचा प्रधान आहे त्याचा स्वतःचे हक्क आहेत शोध शकत नाही. त्यांनी हक्क मिळण्यासाठी इच्छेने आता तो यंत्राप्रमाणे जिवंत आहे. त्यांची आवड माणुसकी देखील या अवस्थेत पाडून राहत आहे. आज मी शेतकऱ्यांचा कष्टाचा एकच कण त्यांचा आहे. कष्टकाच्या प्रत्येक भांडल्याने जोडून त्यासाठी घरगुती मला त्याचा सन्मानात गाणे आणि गायचं आहे. इथे कवी काय म्हणाले आहे की या यंत्र जे मशीन आलेले आहे त्यांचा अधिकार घेत आहे. कोणाचा? कृषकचा अधिकार घेत आहे. यांचा पीडित आज आपण यांचा जीत करूया. कसा? जे जोडकर कणकण म्हणजे सर्व लोकांना मिळवून असा कणकण, जसा कणकण बघून पत्थरचं निर्माण झालेले आहे तसंच आपण सगळं एकमेकाशी जोडून हा यांचा निर्माण करूया. यांच्यासाठी गाणे गाऊया. तर आज आपण काय शिकलो की आपल्यासाठी जो कृषक आहे त्याने खूपच मेहनत करलेले आहे. ते धूपवर राहून किंवा उष्णतावर राहून किंवा थंड असा ऋतूवर पण राहून ते आपल्या काम करते. कोणासाठी? आपल्यासाठी. जे जगाचा काय आहे, संपूर्ण जगाचा काय आहे, पालक आहे, त्यांना आपला मान देऊया. त्यासाठी आपण गाणे गाऊया आणि त्या लोकांना मान्य करून आपल्याचा सन्मान जे झाले पाहिजे, कोणाचा? कृषकचा सन्मान झाले पाहिजे ते आपल्याला देऊया. धन्यवाद.